तर मित्रांनो ही आपली फ्रेंड आहे. युअर नेम प्लीज. Oh, my name is Rachel. वैचो. Yeah, Rachel. वैचो. आय टेल यू वैशो Yeah. इन ओके इंडियन नेम. नमस्कार. हर एक मी पासून म्हणतो हर एक स्त्री इथली जी आहे किंवा लेडी हे ह्या पद्धतीने योगदान आहे. म्हणजे पण बी हॅपी एकदम मस्त आहेत ही लोक. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत राठोड. तुम्ही सगळे मजेत असाल अशी अपेक्षा गृहीत धरून खूप दिवस झालं आमचं हनोई म्हणजे व्हिएतनामला जायची तयारी चालू होती, पण काही कारणास्तव ते पुढं ढकललं जात होतं. पण यावेळेला आम्ही 3 महिने आधीच विमानाचं बुकिंग केलं आणि आम्ही आमच्या रूटला म्हणजे हनोईला निघालो. आत्ता आम्ही आहे मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2ला. येथे आमचे सिक्युरिटी चेकिंग, बोर्डिंग पास, वजनं वगैरे झाली सगळी बॅगेजी वगैरे. इमिग्रेशन ही फायनल झाले. आता भुका लागले होते, आता जेवणाची सोय करायला लागत होती, म्हणून जरा चाचपणी झाली. काही जण लॉन्चचा प्रयत्न करत होते, बघू होतंय का. तर खूप दिवसापासून कसं होतं, जे एअरपोर्टवरचे जे लॉन्च असतं तिथं माझी जेवायची इच्छा होती. ॲक्च्युली आमच्या सगळ्या ग्रुपचीच होते, पण माझं काय ते डेबिट कार्ड काय ते होत नव्हतं. तर माझ्या मित्राकडे ते पॉईंट होते त्यांची शिल्लक त्यांच्या भावाच्या याच्यावर, तर त्यांनी मला ते लॉन्च केले. महिंद्राचं पण झालं. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे, कारण आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना असा अनुभव घेणं रिचमध्ये तर वेगळं आहे. बघू, तर आम्ही आता चाललो आहे आतमध्ये. काय काय आहे कसं काय ते तुम्हाला सगळं सांगेन मी. असे या पद्धतीने चला महेंद्र. असे आतमध्ये वेगवेगळे सेटिंग आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड इव्हन अल्कोहोलपासून व्हेज नॉनव्हेज जे काय आहे ते सगळे अनलिमिटेड असते. आता इथं फ्लाईटचं पण सगळं डिटेल्स येते, किती वाजता आहे काय आहे. आतमध्ये टचस्क्रीन आहे. हे केक वगैरे आहेत, ब्रेड ढोकळा आहे, ह्या बाजूला स्लाइड्स आहेत. सगळ्या पद्धतीचे जे आता तुम्ही बघताय मेनूज आहेत तिथं, स्वीटपासून वगैरे सगळं. सुंदर असं ते सर्व केलेलं आहे, अप्रतिम आहे. मिनिमम याची जी व्हॅलिडिटी असते हे एक 3 तासापर्यंत असते. आमची फ्लाईट तशी 12:45ला होती, म्हणून आता आमच्याकडे खूपच वेळ होता. आत्ता 9:30 पावणे तास झाले होते. सगळ्या प्रोसिजर आमच्या झाल्या होत्या, म्हणून मनसोक्त निवांत जेवायचं ठरवलं आणि फिरत करत आम्ही वेगवेगळे पदार्थ चखत आम्ही आमचा वेळ घालवत होतो. आणि आता टाईम झाले, आता निघायचं. हनोईला जाणारी जी एरोप्लेन आहे ती गेट नंबर आम्हाला जो बोर्डिंगवर आला होता तो 69 होता, पण अचानकच त्यांनी डिक्लेअर केलं की बाबा ती 69 नाही, 77 ए गेटवरून जाते. अशी बऱ्याच वेळाला गपलत होते. आणि नवीन जर आता त्यात आम्ही नौकच आहे, तर अशी पळापळी अचानकच चालू होते बघा ही. त्यामुळे सारखं सतर्क राहायला लागते की विमान जे बोर्ड किंवा जो डिस्प्ले दिसतो तेव्हा कंटिन्यू नजर ठेवायला लागते, नाहीतर बिघडतं बरं का सगळं. लकीली ह्या वेळेला मला विंडो सीट मिळाली. बऱ्याच वेळेला विंडो सीट मिळत नव्हती, पण आता खूप छान आणि सुंदर शूटिंग करता येईल. तर चला माझ्याबरोबर हनोईला. व्हिएतनामचं स्थान हे आशिया खंडात खूप महत्त्वाचे आहे. तो एक पूर्व दक्षिण एशियाई राष्ट्र असून तो व्हिएतनाम हे एक समाजवादी राज्य असून एक पक्ष कम्युनिस्ट राष्ट्रही आहे. मध्ये अधिकतर बौद्ध धर्म पाळणारे आणि कॅथलिक धर्म पाळणारे लोक आहेत, परंतु संविधानिकदृष्ट्या ते एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. व्हिएतनामच्या सीमा चायना, कंबोडिया, लाओस या देशाबरोबर मिळतात. तसेच हजारो किलोमीटर लांबीचा याला समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच व्हिएतनामच्या बाबतीत सांगायचं म्हटले तर हाही एकेकाळी गुलाम म्हणून राष्ट्र होता. अमेरिकेसारखा बलाढ्य राष्ट्राला या व्हिएतनामच्या लोकांनी गनिमेकाव पद्धतीने सळो की पळो करून सोडलं आणि पळून लावले होते. खूप मोठा इतिहास आहे. तर आज आम्ही त्या देशाच्या प्रवासाला चाललो आहोत. तर आता आम्ही तिथे पोचलेलो आहोत. आमचं आता इमिग्रेशन झालेले आहे. तिथून आम्ही खाली येऊन आता आम्ही आमच्या टॅक्सीकडे निघतो आहोत. एअरपोर्टमधून बाहेर पडलो की आपल्याला इथे असे बरेच टॅक्सीवाले भेटतात. त्यामुळं असं पण नाही की तुम्ही ऑनलाईन वगैरे काय टॅक्सी वगैरे बुक करावी, रिस्क घ्यावी.
इथं सुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर बार्गेनिंग करू शकताय. सोपं आहे, असं काय अवघड नाही आहे. एअरपोर्टमधून बाहेर निघाल्यावर सुद्धा इथे सिम कार्डचे स्टॉल आहेत आणि बऱ्यापैकी इंडियन लोक दिसतात बरं का. आम्ही जी गाडी बोललेलो होतो का त्याचा ड्रायव्हर आहे तो. आता गाडी कोणती आहे दादाकडे बघूया. दादा स्पीडमध्ये आहे. इकडे लोक स्पीडमध्येच चालतात बघा. त्यानं कचरा बरोबर त्या डस्टबिनमध्ये टाकला. नाहीतर आमच्याकडं आहे रस्त्यावर टाकणे, थुंकणे हा प्रकार. मी आता आमच्या जे बुक केलं होतं हॉटेल ऑनलाईन बेंडीसार आहे पोचलेलो आहे. इथलं एक वैशिष्ट्य आहे इमारत. सगळ्या इमारती बघल्या नाही असे छोट्याच आहेत, म्हणजे 5 ते 6 फूट रुंदीनच आहेत. इकडं जरा बघितल्यानंतर थोडासा फील आपला पुण्याच्या काही एरियासारखा वाटतोय. मित्रांनो आमची फ्लाईट 7 वाजता पोचली इथं आणि इथं आल्यानंतर परिस्थिती अशी होती. आमचं चेक इन आहे 1:30 वाजता. मग आता वेळ आहे काय करायचं म्हणून आता आम्ही डॉलर जे आहे आमचे घेतलेले आहेत आणि ते डॉलर आम्ही आता चेंज करायला खाली मार्केटला जातो आहे आणि त्याच्याबरोबर काही शॉपिंग वगैरे. कारण मी जे कपडे वगैरे काय आहेत माझ्यासाठीचे ते काही क्लॉथ घेतलेच नाही आहेत. आता ते जरा शॉपिंग करणार आहे आता मी. तर चला माझ्याबरोबर. आणि डॉलरचा काय रेट आहे हे तुम्हाला कळेल इथला. व्हिएतनामच्या रस्त्यावरून फिरताना तेथील ते लोकांची त्या देशाबद्दलचे प्रेम, स्वच्छता, मोठमोठाले रस्ते, सजलेल्या बाजारपेठा, उंचच्या उंच झाडे आणि लोकांचा खेळ वृत्ती हे सर्व इतर रस्त्याने जाताना तुम्हाला नजरेस पडते मित्रांनो. बऱ्यापैकी हा सेल्फी पॉईंट आहे. इथे एक छोटंसं हे असं तळं आहे आपण बघू शकताय आणि हा सेल्फी पॉईंट वगैरे आहेत. फोटोशूटसाठी खूप सुंदर लेक आहे इथे. या दिदी इथं चाललाय त्यांचा फोटोशूट. असा लेक हा ब्रिज वगैरे बनवला आहे या बाजूला. स्पेसिफिक असं काय ह्या ब्रिजचं नाव मला माहीत नाही, पण हनोईच्या हा सेंटरचा पार्ट आहे असा समजतोय. हा एक चौक आहे आणि किती मोठा स्पेस आहे मध्ये बघा. हा मोठा असा चौक आहे. रस्ते आहे त्या बाजूनही आणि असे मध्ये ही रिकामी स्पेस आहे. ह्याच्यामुळं इमारती सगळ्या उठून दिसतात. ह्या व्हिएतनाममध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या, जागतिक कंपन्या इन्व्हेस्ट करत आहेत. तेथील स्किल्ड कामगार हा त्याच्या पाठीमागचा बेस आहे आणि स्थिर सरकार आणि स्वतःही आज औद्योगिक मोठी इंडस्ट्री बनत आहे आणि कापड उद्योगामध्येही आज व्हिएतनामचे नाव मोठे आहे. त्याला कारण बांगलादेशची जागतिक स्तरावर होणारी कापड निर्मितीतील घट. व्हिएतनाम हनोईमध्ये ट्रॅफिकचे नियम हे खूप कडक आहेत. हेल्मेटशिवाय तुम्हाला रस्त्यावरही उतरून दिले जात नाही आणि शक्यतो किती ट्रॅफिक होऊन दे हॉर्न मात्र वाजवत नाही. हे खास वैशिष्ट्य आहे हनोई व्हिएतनामचं. करन्सी चेंजचं जे ठिकाण होतं आमच्या रूमपासून 1.5 किलोमीटर होतं. आम्ही तिथं चालत पोहोचलो. शक्यतो हे ज्वेलरीची दुकानं असतात, तेथे आपल्याला चांगल्या रेटमध्ये करन्सी चेंज होते. तर मी आता बघा हे डॉलर आणलेले आहेत. $500 आहेत. तर आता $100 काहीतरी 26 लाख प्लस होतं, 26.5 लाख. आणि तसं बघितलं नाही आता आमचे मित्र पण घ्यायला लागलेत. तर जो कोटीच्या वर आकडा जातोय त्या $500चा. बघा एका डॉलरचा रेट जो आहे 26,500 आहे. तर आता बघा हे 5 लाखाच्या अशा बऱ्याच नोटा आहेत. म्हणजे आम्ही तर करोडपती झालो आहोत.
पण हे जरा गणित समजायला वेळ जाणार आहे. आज एक दिवस तर 100% आम्ही काढणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. बघू तो काय होते. रुपयामध्ये जेव्हा आम्ही हा डॉंग कन्वर्ट केला तर आपला भारतीय 1 रुपया म्हणजे हे 285 रुपयाच्या आसपास इथला रुपया होतोय. म्हणजे भारतीय 1 रुपया म्हणजे 285 आणि तसा करोडपतीचा आहे. बघू. सिटी टूरसाठी अशा बसेस आहेत इथे, जशा आपल्या मुंबईमध्ये आहेत तशा. मध्ये बऱ्याच ठिकाणी असे सिटी टूर काउंटर आहेत जे बसचे बुकिंग होते और तुम्हाला हनोई सिटी टूर ही पूर्णपणे घडून आणते. आता मी वेटेलचा एक डिस्प्ले आहे, म्हणजे मोबाईल वगैरे जे मिळतात येथील एक कंपनी आहे अशी. तर तिथं आम्ही आता आलो होतो, ज्यामध्ये आता आम्हाला सिम घ्यायचं आहे. तर सिमचं इथं जे आहे प्राईस तिने 15 दिवसासाठी आहे बहुतेक. तर 6 GB एव्हरीडेला जो आपला डाटा मिळतो आहे 5,80,000 म्हणजे जवळजवळ 2,000 रुपये 15 दिवसाचे. परत जर तुम्हाला 8 GB पाहिजे पर डे एव्हरीडे तर त्याला आहे 6,30,000 म्हणजे जवळजवळ 2,500च्या आसपास असं आहे. आता ह्याच्यामध्ये बहुतेक 5,80,000च घ्यायला लागेल मला. हे देश फिरणार, पैशाचा अपव्यय आहे. आमचे इंजिनियर साहेब गोरत होता, आत्ता त्यांना कळलं की परसू रेकॉर्डिंग करतो म्हटलं लगेच हे बघा आमचे वायरमॅन. कारण पाटील तर काय टॅमॅटो भरायला गेल्यासारखं आहे. नाही कंटाळे तसं, रात्री पण 1 वाजताची फ्लाईट असल्यामुळं कोणाची झोप व्यवस्थित झालीच नाही तशी आणि 7ला उतरून येणं प्रवासात कंटाळवाणं आहे. पण भावानं आवरायचं आहे, निघायचं आपल्याला. पद्धतीची रूम आहे, कलर कॉम्बिनेशन वगैरे कलर शेडिंग वगैरे सुंदर आहे. आम्ही 4 जण असल्यामुळं असे हे डबल बेड घेतलेले आहेत 2-2चे. आणि आम्हाला चेक इन जवळजवळ 2:30 वाजता त्यांनी केलं, म्हणजे खूपच वेळ झाला. इथून पुढं आम्हाला बाकी जण की काही ह्या गावातले जे हनोईमधले एरिया कवर करायचे आहेत ते आम्ही मगाशी घेतलेले जे पैसे आहेत ते बघा हे असे हे केलेले आहेत. हे आता हे व्यवस्थित काउंट करून कसं काय करायचं. थोडक्यात काय होतं आहे, आपला 1 रुपया म्हणजे इथे 285 रुपये हा हिशोब होतो आहे. पण सरासरी जर हिशोब काढला ना तर तेवढं म्हणजे डबलच जाते. आपण म्हणतो ना डॉंगमध्ये हे डॉंग तर डबलच जातो आहे. म्हणजे असं काय नाही की बाबा स्वस्त आहे, चुकीचा गैरसमज आहे. ठीक आहे, असं पण असेल की आम्ही जिथं आता राहिलो आहे तो एरिया खूप जरा हायली किंवा एक्सपेन्सिव्ह असेल, असंही असेल. बघू आता, आज तर पहिला दिवस आहे. तर मित्रांनो ही आपली फ्रेंड आहे. युअर नेम प्लीज. My name is Rachel. वैचो. Yeah, Rachel. वैचो. आय टेल यू वैशो इन ओके इंडियन नेम. तर ही आम्हाला आज गाईड करणार आहे. आम्ही काय केलेलं आहे की जे आमच्या जर सिटी टूर होती तर आता कसं आहे पर हेड बऱ्यापैकी इथं 2,000 रुपये घेतले जातात. तर याच्याकडून आपण पर म्हणजे पॅकेज 3-3,500 रुपये दिलेला आहे. तरी आता आपल्याला गाडी बोलून ते सगळं दाखवल. तर माझ्या पाठीमागं तुम्हाला हे जे घर किंवा वाडा दिसतोय हा खूप जुना आहे. म्हणजे ह्याच्या पाठीमागची हिस्ट्री अशी आहे, जेव्हा हनोई हे शहर वसलं गेलं आणि त्यावेळेला जे काही शेतकरी आले होते असे काही शेतकरी, तर त्याच्यातली आत्ता ही 14 घरं आणि 14 वाडं आत्ता शिल्लक आहेत ह्या हनोई शहरामध्ये. आणि हे मूळ फार्मर आहेत. फार्मर म्हणजे ह्यांचा व्यवसाय जो आहे शेती म्हणजे तुमच्या तांदळाची शेती, हां ते आहे. राईस मिल वगैरे हा प्रकार आहे आणि खूप सुंदर ठेवलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. आणि आता ह्याच्याबरोबरच तुम्ही जर माझ्या पाठीमागं बघितलं हो का किती सुंदर सजावट आहे. त्याबरोबर इथं पाठीमाग ह्या बाजूला जरी बघितलं तर या पद्धतीनं सगळं आता त्यांनी हो का आकाश दिवे कसे टांगलेले आहेत वरच्या बाजूला. खूप आहे, सुंदर अशी पेट आहे. आता ही जी आहे आता ही मुलगी ते आता आमच्याबरोबर आहे आणि ते ॲक्च्युली स्टुडंट आहे. पण एक ठराविक फीज आमच्याकडनं कमी दरात घेऊन ते आम्हाला सगळे फिरवणार आहे. आणि त्याचा एक प्रोजेक्ट आहे, हां ती PhD आपण जसं म्हणतो तो प्रोजेक्ट त्याला सादर करायचा आहे. म्हणून ते आता आम्हाला ही पेठ पूर्ण किंवा ही हनोईमधले जे मेन पेठेतली जी काही वास्तू आहेत, काय इथलं कल्चर आहे
याची पूर्ण माहिती देणार आहे. तर तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि फॉलोही करा माझे ह्या चॅनल, ही विनंती. हे जे हानोई आहे कोणाकोणा हे जे व्यवस्थित असं सजवलं आहे, म्हणजे डेकोरेटिव्ह आहे, खूप सुंदर आहे हानोई बघण्यासारखं. आता इथं बघा ह्या नमस्कार. हां, हर एक मी पासून म्हणतो हर एक स्त्री इथली जी आहे किंवा लेडी हे ह्या पद्धतीने योगदान आहे. म्हणजे कुठला का व्यवसाय असला ते करतात. खूप घेण्यासारखं ह्या लोकांच्याकडं, कष्टाळू आहेत आणि ठीक आहे, प्रत्येकाचा बिझनेस आहे, कमी जास्त होत राहतो. आता आणखीन एक लेडी येते बघा, तेच बघा व्यवसाय. आता ही ब्रेड टोस्ट विकते. हां, पण बी हॅपी, एकदम मस्त आहेत ही लोक. इथूनच पुढे 3 किलोमीटरवर टेम्पल ऑफ लिटरेचर म्हणून एक पॅलेस आहे, म्हणजे एक जुनी शाळा, संस्था किंवा महाविद्यालय आहे. ते बघण्यासाठी म्हणून गाडी बुक करून आम्ही गेलो, परंतु तिथं जाऊसपर्यंत आम्हाला 5 वाजले होते, म्हणजे वेळ झाला होता आणि तिकीट काउंटर बंद झालं होतं. मग आम्ही बाहेरून थोडेफार फूड शूट केले व तेथून परत फिरलो. आता ठरवलं की बघू सकाळी जायचं, पण उद्याचा जर कार्यक्रम असेल तर 100% आम्ही ते जरा छान आहे असं कळतं हे ठिकाण. टेम्पल ऑफ लिटरेचरच्या समोरच असे खूप सुंदर तळा आहे, जो इंस्टा प्रेमीवाल्यांना खूप सारी लोकेशन आहेत जिथे तुमचे फोटोशूट वगैरे रील्स करण्यासाठी. आणि साईडला खूप सारे हॉटेल्स आहेत आणि खूप मोठा सर्कल पडतो. इव्हन इथं आलं की संध्याकाळच्या वेळेला समाधानकारकच आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो जस्ट लाईट्स लागायला सुरुवात झाली होती, पण क्लायमेट खूप सुंदर होतं. तसे आमच्या इथं आल्यानंतर जे ग्लुकोजचे आमचे पैसे होते हे फिटल्यात जमा आहे, ते मात्र नक्की. हानोईमध्ये जेवणाची जरा फजिती आहे. आता इथं बघा काय काय मिळतं. हॉटेल आहे, त्यांनी एक डिस्प्ले लावला आहे. कुठले प्राणी बघा, गाय आहे, मासा आहे, बाकी आता काय बोलू नये, ते असे सगळे प्राणी इथं मिळतात. तेल एकच वापरलं जातं, तसं खाणं योग्य नाही. इथं इंडियन रेस्टॉरंट आहेत, तर तिथं आपण खाऊ शकतो बऱ्यापैकी. रूमवर आलो, भुका खूप लागलं होतं. बाहेर जेवणाचं बघितलं, पण जो वास येत होता त्यामुळे ती जेवूच वाटत नव्हतं. आणि गॅरंटी काय नाही की तेल तेच वापरतील असं, म्हणजे मिक्स राहणार थोडंफार. मग कॅन्सल केलं. जरा बॉईल अंडी वगैरे किंवा दुसरं राईस वगैरे आणायला ठरलं. तिथं गेल्यानंतर ती इच्छा तयार होईना. मग मी काय केलं, शेंगदाणा चटणी आणि चटणी, आपली घरगुती चटणी, हे जरा गरम पाणी करून त्यात ओतून थोडा कांद्याबरोबर खातो. बेस्ट चव येते, खाऊ वाटायला लागले. रात्री लॉन्चमध्ये जेवलो होतो, जेवलो भरपूर, पण पोटच भरलं नाही. आपली जी मूळ भाकरी आणि जी तिखट चटणी आहे त्याशिवाय काही समाधान नाही आहे. तर आजचा दिवस हा माझा संपलेला आहे. आज पहिला दिवस होता. आता उद्याचं नियोजन तुम्हाला मी सकाळी सांगतो, कुठं जायचं, काय करायचं ते.